आता बघूयात महाराष्ट्रातील राजकारणानं नोबेल प्राइजची उंची गाठली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याबाबत वक्तव्य केले। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना यंदाचा विज्ञानाचा नोबेल देण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे आणि त्यामुळे गल्लीतील राजकारण थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचलंय। कोणत्या संशोधनासाठी चंद्रकांत पाटील यांना नोबेल देण्याची मागणी संजय राऊत यांनी केली तुम्हीच पहा। Their years of hard work and contributions to society recognized in a royal ceremony. तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होईल। चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा। संजय राऊतांचं हे वक्तव्य ऐकून कुणालाही धक्का बसेल, कारण विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांवरती नेहमीच टीका करत असतात। तर सत्ताधारी विरोधी पक्षातील नेत्यांवरती टीकास्त्र डागत असतात। राज्यातील राजकारणात हे काही नवं नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोज सकाळी नित्यनेमाने पत्रकार परिषद घेतात। या पत्रकार परिषदेत संजय राऊत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकांचा लेखाजोखा मांडत असतात। संजय राऊतांच्या तावडीत दररोज कोणीतरी सत्ताधारी सापडतातच। जाळात अडकलेल्या सावजाची संजय राऊत त्यांच्या खास शाब्दिक शैलीमध्ये शिकार करतात। मात्र यावेळेला थोडं वेगळं घडलंय। संजय राऊतांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट नोबेल प्राइज देण्याची मागणी केली आहे। चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत। पाटील यांनी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून मोठं कार्य केल्यामुळे संजय राऊतांनी नोबेल प्राइजची मागणी केली असेल असं कोणालाही वाटेल, पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच होती। चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की हाताच दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल, ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा। संजय राऊतांनी केलेल्या या मागणीचा संबंध दिल्लीतील आंदोलनासोबत असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं। दिल्लीत झालेल्या आंदोलनात दगडफेक झाली होती। ही दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळे पुरावे गोळा केले जात आहेत। ते पुरावे कशा प्रकारे जमा केले जात आहेत आणि या पुराव्यांमुळे कशी कारवाई होईल हे चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी ॲनालिसिस केलं। त्याच्या आधीच्या आदल्या दिवशी एक आणखीन व्हिडिओ आला आहे, मी तुम्हाला फॉरवर्ड करेल। तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक। चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्यावरून संजय राऊतांनी नोबेल प्राइजची मागणी करून टाकली। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीतील आंदोलनात दगडफेक करणारे भाजपाचे गुंड होते असा आरोप केलाय। चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजेत। सत्य काय आहे ते आयला तिथे ठुसे मारलेत आणि ठसे घेताय, लाज वाटत नाही तुम्हाला? त्या तरुणांना ज्या पद्धतीनं तुम्ही बदलला आणि गुंड घातलेत, ते भारतीय जनता पक्षाचे गुंडे होते, त्या रॅलीमध्ये घुसणारे आणि दगड मारणारे। आपण ह्या कोंडलेल्या वातावरणात जगूच शकत नाही, या पोरांनी दाखवून दिलं। अजून किती घाबरवणार? दगडांवरती ठसे आहेत, अरे शोधा आणि पकडा पोरांना। किती हिंमत आहे तुमच्यात बघूया, करा जेलच्या जेल फुल करा ना, असं नाही होतो। चंद्रकांत पाटील यावेळेला दगडावरील बोटाचे ठसे आणि आधार लिंकवर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावरती आलेत। मागील आठवड्यात चंद्रकांत पाटलांनी पेपर फुटीचा आणि आंबा चोरीचा संबंध जोडलेला होता। तुमचा हेतू जर हा असेल की ह्या देशामध्ये पेपर्स फुटू नयेत तर ते फुटूच नाहीत ना। पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना। तर आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काहीतरी चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते। प्रत्येक गोष्टीची फाशी
असं नसतं ना. पण त्यामुळे पेपर्स फुटू नयेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नयेत यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला होता, मात्र तो धक्का चंद्रकांत पाटील यांच्यासाठी फार महत्त्वाचा नसावा, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी तसं वक्तव्य केलं असावं. आता एका आठवड्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दगडांवरून केलेलं वक्तव्य संजय राऊतांनी थेट नोबेल प्राईजला लिंक केलं. त्यामुळे सुरू झालेला हा वाद लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट होतं. तर नोबेल समिती यावरती काय प्रतिक्रिया देते याकडे राज्याचं लक्ष लागलं. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.